नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ज्या घरासमोर ही झाडे आपोआप उगवतात त्या घरी पैसा कधीच कमी पडत नाही. ही 7 झाडे जर आपल्या घरासमोर असेल तर घरात सुख समृद्धी भरभराट होण्यासाठी कोणीच थांबू शकत नाही. बघा कोणती झाडे आहेत ही, चला तर मग पाहूया. श्री स्वामी समर्थ. झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाड लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच, पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. झाडांच्या आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडंही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात, तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो. पण मग कोणती झाडं अशी आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडं अशी आहे ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो, हेच सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो, पण ती सुद्धा काही झाडं आहे की अशुभ मानले जातात. सुरुवातीला बोलूया आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामुळे सगळ्यात पहिलं नाव येतं तुळशीचं. तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच. तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी असं दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे. आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुळशीचे पान श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. असाच दुसरा एक झाड म्हणजे बेलाचं झाड. ज्यांच्या दारात बेलाचं झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचं झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं सुद्धा म्हटले जातात. हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते. आणि हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते. पुढचं झाड आहे तिसरं, लिंबाचं झाड. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचं झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही. तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहत असं म्हटलं जातं. त्यानंतरचं झाड म्हणजे चौथं, मंदार किंवा रुई. मंदार वृक्ष सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. मंदार वृक्षाची फुलं महादेवांना, गणपती बाप्पाला तसेच हनुमंतालाही प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतात. ज्याच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचं झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेल्या असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीच भासत नाही. त्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा, तसेच एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानाची माळ करून ती गळ्यात घातली जाते. त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. त्यानंतरचं शुभ झाड आहे केळीचं झाड. केळीचे झाड हे आपल्या घरासाठी शुभ असतं. केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते. तसेच केळीच्या झाडामध्ये श्री हरी विष्णूंचे वास्तव्य असते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच त्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं. त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव असते. तसेच घरात सुख समृद्धी कायम राहते. त्यानंतरचं झाड म्हणजे नारळाचं झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. ज्या घराच्या अंगणात नारळाचे झाड असतं अशा घरामध्ये
सुख समृद्धी आणि वैभव कायम राहतं. सदस्यांना समाजात मान सन्मान मिळतो. या यादीमध्ये आणखीन एका झाडाची भर पडते आहे आणि ते म्हणजे आवळ्याचं झाड. आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक राहते. ही होती सकारात्मक झाडं. परंतु काही झाडं अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणून अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये. चला तर जाणून घेऊया कोणकोणते आहेत ते झाड. आपल्या घराच्या आसपास कधीही काटेरी झाड लावू नये. तसेच त्या झाडाची पानं विषारी आहे किंवा ज्या झाडाची पानं तोडल्यास दूध निघतं अशी झाडे आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये. याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे. तसेच चिंचेचे झाड, बोराचं झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाड आहे. त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये. मंडळी, या सकारात्मक आणणाऱ्या झाडांची यादी जी मी आज सांगितली त्यामुळे कुठलेही झाड तुमच्या घराच्या आसपास आहे का नक्की बघा. ती झाडं आजच बाहेर काढा. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. अशा प्रकारे ज्या घरासमोर ही झाडे आपोआप उगवतात त्या घरी पैसा कधीच कमी पडत नाही. आणि ही 7 झाडे जर आपल्या घरासमोर असेल तर घरात सुख समृद्धी भरभराट होण्यास कोणीच थांबू शकत नाही. आपण ही झाडं नक्की पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.